खूप जणांची तक्रार असते की घरी दही लावल्यानंतर ते एकदम पातळ बनतं किंवा त्याला पाणी सुटतं. पण आज मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे की तुमचं दही एकदम सेट आणि घट्ट बनेल. अगदी डेअरीमध्ये जसं दही मिळतं त्याच पद्धतीने आज आपण एकदम मलाईदार आणि घट्ट दही बनवणार आहोत की सुरीने सुद्धा आपल्याला ते कट करता येईल. फक्त 2-3 छोट्या टिप्स वापरल्या तर तुमचं दही नेहमी मलाईदार आणि घट्ट बनेल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे. दुधाला उकळी आली की त्यावर जी साय जमा होते ती सायसुद्धा आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे 10% दूध कमी होईल इतकंच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. दुधाला एकदा का छान अशी उकळी आली की लगेच आपल्याला गॅसची आच लहान करायची आहे आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनटं हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता दही बनवताना पहिली महत्त्वाची टीप ती म्हणजे नेहमी फुल क्रीम दूध आपल्याला दही बनवताना वापरायचं आहे, म्हणजे आपलं जे दही आहे ते घट्ट बनेल. आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. इथे मी दूध कोमट करून घेतलेलं आहे. दुधामध्ये 1 मिनिटभर बोट घालून बघायचं आहे. चटका लागत नाही इतकं हे दूध कोमट असायला हवं. आता आपल्याला विरजण लावायचं आहे. त्याकरिता इथे मी 1 चमचा इतकं दही घेतलेलं आहे. आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये ज्या काही गुठळ्या आहेत त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं कोमट दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे नेहमी दही लावताना दूध हे कोमट असावं, कारण जर का दूध जास्त गरम असेल तर मग दही नीट लागलं जात नाही. आता इथे आपलं हे विरजणसुद्धा बनवून तयार आहे. विरजण लावण्याकरता आपण जे दही वापरणार आहोत ते सुद्धा जास्त आंबट नसावं. आता इथे मी एक चिनी मातीचं कुऱ्हाड घेतलेलं आहे आणि एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. आता थोडं थोडं आपल्याला विरजण यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण भांड्याला आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे. आता या भांड्यामध्ये कोमट दूध ओतायचं आहे आणि एखादा चमचा घेऊन व्यवस्थित हे आता पुन्हा मिसळून घ्यायचं आहे. आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे दही ज्या वेळेला आपण सेट करायला ठेवतो तेव्हा ते आपल्याला एकाच जागेवर ठेवायचं आहे, म्हणजे सारखी त्याची जागा चेंज करायची नाही किंवा ते भांडं आपल्याला हलवायचं नाही. असं केलं तर मग ते दही व्यवस्थित बनत नाही किंवा ते दही मग पातळ होतं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे उबदार ठिकाणी 5 ते 6 तास ठेवायचं आहे, कारण दही बनायला साधारण 5 तास तरी लागतात. आता मी तुम्हाला बरोबर 6 तासानंतर दाखवते. आपलं दही छान असं घट्ट झालेलं आहे. आणखीन जर का तुम्हाला घट्ट दही हवं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे आणखी दही हे छान सेट होईल. इथे आपलं छान असं घट्ट दही बनलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने दही बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.